सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराज, जय भीम. आज संगमवाडीला खऱ्या अर्थाने आज 17 तारीख आणि काल ज्या पद्धतीने मी आवाहन केलं, तर ज्यावेळी आपण एखादा विषय लोकांपर्यंत नेतो तर मुळात आपण सुद्धा त्या प्रवाहात आहोत की नाही हे स्वतःहून तपासणं गरजेचं आहे. आज पुण्यतिथी आहे लवजी बाबांची आणि तिथे आम्ही चाललो. तसंच इथूनच आम्हाला बऱ्याचशा विषयाला ऊर्जा मिळते आणि मुळात जे काही अन्याय अत्याचार होत आहेत आज, त्या अन्याय अत्याचाराला खऱ्या अर्थाने ज्या समाजातले जे लीडर आहेत त्या लोकांनी वाचा फोडण्याचं काम केलं प्रामुख्याने, आणि त्यांचं बघून कुठेतरी आम्ही त्या वाटेवरती आहोत. आणि त्या वाटेवरती असताना कुठेतरी एक गोष्ट कळते प्रामुख्याने की किती वाजता उठावं लागतं आणि स्वतःच्या खिशातले किती पैसे खर्च होतात हे सुद्धा त्याच्यामुळे कळतं. फक्त एखाद्याला आपण ज्यावेळेस तो मोठा होतो आणि त्यावेळेला त्याला ज्या पद्धतीने आपण एक विरोध दर्शवतो ना, किंवा एकामेकाच्या कानामध्ये जे काही आपण सांगतो हे कुठेतरी थांबवा. ज्यांना म्हणजे मुळात जो व्यक्ती माझ्यापर्यंत आलाय तो असाच नाही आलाय, हे मला आज कळतंय की त्यांनी कुठेतरी स्वतःचं बलिदान दिलंय, स्वतःचा वेळ दिलाय आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती हा लोकांपर्यंत पोहोचलाय. याचा मला तरी स्वतःला जाण झाली, कारण की त्याच गोष्टी कुठेतरी आज मी सुद्धा करतोय. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.